इकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार उद्या किंवा सोमवारी विधान भवनात स्मरणपत्र आणि विरोधी पक्षनेत्याचं नाव देणार आहेत। संबंधित पत्रावर सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत। आज सर्व आमदारांची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्री निवासस्थानी बैठक पार पडली। तब्बल 1.5 तास ठाकरेंनी आमदारांशी चर्चा केली। या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाचं नाव जवळपास निश्चित झालंय असं कळतंय। मुंबईतल्या आमदारांचा आदित्य ठाकरे यांच्या नावाकरता आग्रह असल्याचं कळतंय। मात्र ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवर आहे असंही कळतंय। या बैठकीला विधानसभेसह विधान परिषदेतले आमदारही उपस्थित होते। मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे विधानसभा आमदार दिलीप सोपल, राहुल पाटील अनुपस्थित होते। दरम्यान उद्या विधानसभा अध्यक्षांकडे देखील नावाचं पत्र पाठवण्यात येणार आहे। तर विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सुनील प्रभू ही 3 नावं समोर येतात। संघटनेत नाव आघाडीवर आहे भास्कर जाधव यांचं, तर मुंबईतले आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने त्यांचा कल आहे। तर सुनील प्रभू यांचं नाव देखील चर्चेमध्ये आहे। मीटिंग सर्वसाधारण मीटिंग होती आणि उद्धवजींनी आम्हाला सर्वांना चांगला मार्गदर्शन केलेलं आहे आणि यावेळी आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून आमचे मागणी आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर हे जे आता विधिमंडळ आता आपलं आहे 3 तारखेपासून सुरू होणार आहे, सत्र सुरू होणार आहे, त्यामध्ये कसं काम करायचं आहे त्याबद्दल आमची सगळी मीटिंग झालेली आहे आणि बोलणी झाली। तर विरोधी पक्ष नेतेपदावर कोणाला नेमावं या बाबतीतले अधिकार उद्धव ठाकरेंनी आमदारांवर सोपवलेले आहेत। सर्व आमदारांना उद्धवजींनी निर्णय देण्यासाठी सांगितलं होतं, पण सर्व आमदारांनी एकमताने उद्धवजीच निर्णय जे देतील ते मान्य असेल असं दिलेलं आहे। निश्चितपणे सर्व आमदारांनी पक्षप्रमुखांना तो निर्णय दिला। पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो सर्व आमदारांनी मान्य आहे आणि आमदारांनी सर्व अधिकार पक्षप्रमुखांना दिले। पत्र दिले जाणार आज उद्यामध्ये असं काही ठरलंय? त्या बाबतीत सर्व निर्णय पक्षप्रमुख घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।